भारत आणि युरोपियन युनियन यांच्यामधील मुक्त व्यापार करार आज करण्यात आले। यामुळे भारताला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे। या करारामुळे युरोपला भारतीय निर्यात अंदाजे 6.4 लाख कोटींनी वाढेल आणि भारतीय MSME उत्पादक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना युरोपियन बाजारपेठेमध्ये सहज प्रवेश मिळेल अशी अपेक्षा आहे। 9425 टॅरिफ लाईन्स काढून टाकण्यात आलेल्या आहेत किंवा सरळीकृत करण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे कापड तयार करणं, चामडे, दागिने आणि हस्तकला यांसारख्या कामगार केंद्रित क्षेत्रांना तसंच चहा, मसाले आणि सीफूड यासारख्या कृषी निर्यातीला याचा मोठा फायदा होणार आहे। भारत EU दरम्यान मदर ऑफ ऑल डील। भारत EU करारामुळे भारतीय निर्यातीला चालना मिळणार। देशभरातील 12 राज्यांना होणार फायदा। या करारामुळे केवळ पारंपरिक क्षेत्रांनाच नव्हे तर अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, औषध निर्माण आणि वैद्यकीय उपकरणे यासारख्या उच्च तंत्रज्ञान उत्पादन क्षेत्रांनाही चालना मिळेल अशी अपेक्षा आहे। यामुळे भारताची मूल्यवर्धित निर्यात वाढेल आणि कंपन्या युरोपियन पुरवठा साखळीचा भाग बनू शकतील। सरकारच्या मते या FTA मुळे देशातील किमान 12 राज्यांना फायदा होईल। मागणी वाढण्याची अपेक्षा आहे, विशेषतः ज्या राज्यांमध्ये MSME क्लस्टर, टेक्सटाईल बेल्ट, लेदर हब, मरीन एक्सपोर्ट झोन आणि फार्मा आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉरिडॉर आहेत। या क्षेत्रांना विशेष फायदा होईल। आज ही के दिन यूरोपियन यूनियन के 27 देशों के साथ भारत ये FTA कर रहा है। यह एक ऐतिहासिक समझौता हमारे किसानों, हमारे छोटे उद्योगों, इसके यूरोपियन मार्केट तक पहुंच आसान बनाएगा, मैन्युफैक्चरिंग में नए अवसर पैदा करेगा और हमारे सर्विसेज सेक्टर के बीच सहयोग को और प्रबल करेगा। Today is a historic moment. We are opening a new chapter in our relations on trade, on security, on people-to-people ties. Today, we are taking our partnership to the next level. As the two largest democracies in the world, we are working hand in hand to deliver concrete benefits for our citizens. We delivered the mother of all deals. We are creating a market of 2 billion people, and this is the tale of two giants, the world's second and fourth largest economies, two giants who choose partnership in a true win-win fashion. A strong message that cooperation is the best answer to global challenges. या करारामुळे क्लस्टर आधारित विकासाला चालना मिळेल आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील। यामुळे केवळ निर्यात वाढेलच असं नाही तर जागतिक व्यापारात भारताचा वाटाही वाढेल। भारत EU मुक्त व्यापार करार हा भारतासाठी एक गेम चेंजर मानला जातोय, जो येत्या काळात निर्यात, रोजगार आणि आर्थिक विकासासाठी एक नवीन दिशा प्रदान करू शकतो। भारत आणि युरोपियन युनियन EU यांच्यातील मुक्त व्यापार करार विविध राज्यांमध्ये MSME उत्पादन आणि कृषी क्षेत्रांना लक्षणीय फायदा देईल। कमी केलेल्या शुल्कामुळे आणि युरोपियन बाजारपेठेत सहज प्रवेश मिळाल्यामुळे निर्यात वाढण्याची अपेक्षा आहे। भारत और यूरोपियन यूनियन का सहयोग एक पार्टनरशिप फॉर ग्लोबल गुड है। हम इंडो पैसिफिक से लेकर कैरेबियन तक ट्राइलेटरल प्रोजेक्ट को विस्तार देंगे। इससे सस्टेनेबल एग्रीकल्चर, क्लीन एनर्जी और विमेन एम्पावरमेंट को ठोस समर्थन मिलेगा। EU सोबतच्या कराराचा कोणत्या राज्यांना फायदा होईल? कापड, इलेक्ट्रॉनिक्स आणि अभियांत्रिकी वस्तूंच्या ऑर्डर वाढतील। पुण्यातील औषध आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्र, मुंबईतील रत्न आणि दागिने आणि ठाणे, रायगडमधील औषध निर्यातीत वाढ होईल। गुजरात राज्य, सुरतमध्ये कापड आणि दागिने, भरूच, वडोदरा येथे रसायनं, राजकोटमध्ये अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेरोळमध्ये सागरी उत्पादनं। तामिळनाडू, तिरुपूर येथून कापड आणि वेल्लोर, अंबूर येथून चामडे आणि पादत्राणे यांची निर्यात वाढली आहे।
तसेच चेन्नई आणि कोयंबतूर येथील अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील निर्यात वाढेल. पश्चिम बंगाल, दार्जिलिंग चहा आणि दिघा हल्दिया सागरी उत्पादनांची कोळंबी, गोठलेले मासे निर्यात वाढेल. पारंपरिक हस्तकला देखील फायदेशीर ठरेल. आसाम, दिब्रुगड, जोरहाट चहा आणि अप्पर आसाम मसाल्यांच्या निर्यातीत वाढ होईल आणि बांबू आधारित फर्निचर आणि हस्तकलेच्या निर्यातीत देखील वाढ होईल. केरळ, कोची आणि अल्लापुझा या ठिकाणी कोळंबी आणि ट्यूना निर्यात वाढेल आणि इडुक्की, वायनाड येथे मिरपूड आणि वेलची निर्यात वाढेल. कर्नाटक, बँगलोर, तुमाकूरमध्ये अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि औषध निर्यात वाढेल. आंध्र प्रदेश, किनारी भागात कोळंबी आणि सागरी उत्पादनं, वायझॅकमध्ये औषधं आणि इलेक्ट्रॉनिक्स निर्यात. तेलंगणा, हैदराबाद, वारंगलमध्ये कापड आणि फॅशन, हैदराबादमध्ये फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणं आणि अभियांत्रिकी वस्तू. पंजाब, लुधियानामध्ये कपडे आणि नीटवेअर, जालंधरमध्ये क्रीडा वस्तू, मंडी गोविंदगडमध्ये लाईट इंजिनिअरिंग. राजस्थान, जयपूरमध्ये दागिने, जोधपूरमध्ये फर्निचर आणि हस्तकला, चुरूमध्ये क्रीडा वस्तू आणि बंधेज टेक्स्टाईल. उत्तर प्रदेश, कानपूर आणि आग्रा या ठिकाणी चामड्याचे पादत्राणे, सहारनपूरमध्ये फर्निचर आणि हस्तकला, नोएडामध्ये इलेक्ट्रॉनिक्स. पश्चिम उत्तर प्रदेशात कृषी उत्पादनं. भारत आणि युरोपियन युनियननं 2007 मध्ये FTA वर वाटाघाटी सुरू केली. 2013 मध्ये काही मुद्द्यांमुळे ही चर्चा अडकली. त्यानंतर जून 2022 मध्ये पुन्हा चर्चा सुरू झाली आणि आता 18 फेऱ्यांच्या चर्चेनंतर FTA ला अंतिम स्वरूप देण्यात आले. या करारामुळे युरोपियन युनियनमध्ये कापड, चामडे आणि पादत्राणे, रत्ने आणि दागिने, रसायनं आणि भारतातील सागरी उत्पादने यासारख्या वस्तूंवर आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कात मोठी सवलत मिळेल. सध्या भारतीय निर्यातीवर सरासरी EU शुल्क 3.8% आहे, परंतु ते सागरी उत्पादनांवर 26% पर्यंत, तर रसायनांवर 12.8% पर्यंत, चामड्याच्या वस्तूंवर 17% पर्यंत आहे. EU मधून येणाऱ्या वस्तूंवर भारताचे आयात शुल्क सरासरी 9.3% आहे. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून FTA वर चर्चा होती. हा करार भारतासाठी मोठ्या संधी निर्माण करणारा असून या करारामुळे जगाचा भारतावरील विश्वास आणखी वाढणार आहे. हा करार जागतिक GDPच्या 25% इतका मोठा भाग प्रभावित करेल. जागतिक व्यापाराच्या जवळजवळ 1/3 भागाचं प्रतिनिधित्व हा करार करणार आहे. या करारानंतर आता युरोपियन युनियन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनलाय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेले. शैलेंद्रजी, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत. मदर ऑफ ऑल डील्स याची आता काय आवश्यकता होती, याचे फायदे नेमके काय होणार आहेत आणि त्याला मदर ऑफ ऑल डील्स असं नाव का संबोधित करण्यात येतं? शैलेंद्रजी, याचं जे टायमिंग आहे ना, ते टायमिंग अतिशय महत्वपूर्ण आहे. हा जो करार आहे हा साधारणतः 2007 पासून याच्यावर चर्चा चालू होती. 2007 ते 13 पर्यंत चर्चा चालली. 13 नंतर त्याच्यावरची चर्चा पूर्णपणे थांबली होती. मग नंतर 21-22 नंतर ती चर्चा परत सुरू झाली. आता 21-22 नंतर का सुरू झाली? कारण तो पोस्ट कोरोना फेज होता आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचा तडाखा युरोपियन देशांना बसलेला होता. बरोबर. आजही जर तुम्ही बघितले 27 देश जे युरोपियन महासंघाचे सदस्य आहेत, त्यापैकी कोणत्याही देशाचा GDP ग्रोथ रेट हा 2% वरती नाहीये. त्यानंतर आपण बघतो की गेल्या 1 वर्षांपासून युरोपियन देशांची जो प्रॉब्लेम होता, म्हणजे युरोपियन देश हे बऱ्यापैकी लक्झरीमध्ये जीवन जगणारे हे देश आहेत, यांनी सगळ्या गोष्टी आउटसोर्स केल्यात. यांनी अमेरिकेला आपली सिक्युरिटी आउटसोर्स केली. त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी अमेरिकेने घेतली होती. त्यांनी आपली तेलाची आणि नैसर्गिक गॅसची गरज रशियाला आउटसोर्स केली. आपल्या सगळ्या जीवनावश्यक वस्तूंची त्यांची जी गरज होती ती त्यांनी चायनाला आउटसोर्स केली. पण मात्र झालं असं की आता गेल्या 1 वर्षामध्ये अमेरिका आणि युरोप मधले संबंध प्रचंड ताणले गेले. रशियावरती आर्थिक निर्बंध टाकल्यानंतर गॅस आणि तेलाचा पुरवठा बंद झाला. चायना बरोबर ओव्हर डिपेंडन्सी झाल्यामुळे 800 अब्जाचा जरी ट्रेड असला तरी 400 अब्जाचा ट्रेड सरप्लस हा चायनाच्या बाजूने आहे. आणि मग चायनावर किती डिपेंड राहायचा हाही त्यांच्या पुढचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना आता भारताशिवाय पर्यायच नाहीये.
दुसरा मुद्दा असा आहे की डोनाल्ड ट्रम्पनी भारताच्या विरुद्ध 50% टेरिफ लावल्यामुळे आपले जे 5 सेक्टर्स प्रामुख्याने अफेक्ट झाले, त्यामध्ये पहिलं सेक्टर हे ऑटो पार्ट्स आहे, इंजिनिअरिंग गुड्स आहे, दुसरं जेम्स आणि ज्वेलरीज आहे, तिसरं गार्मेंट्स आणि लेदर गुड्स आहे, चौथं ऍग्रिकल्चर आहे आणि पाचवं डेअरी प्रॉडक्ट्स आणि फिशरीज आहे. ज्याचा उल्लेख तुम्ही आता केला होता की सगळे जे आहे लेबर इंटेन्सिव्ह आहेत. याच्यामध्ये एमएसएमई आहे, याच्यामध्ये छोटे कामगार, छोटे व्यावसायिक आहेत आणि जवळपास अशा 32 अब्ज डॉलरच्या वस्तू आपण अमेरिकेला एक्सपोर्ट करत होतो, ज्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्पच्या टेरिफच्या धोरणामुळे अफेक्ट झाल्या. त्यामुळे भारताला देखील डेस्परेटली गरज होती या वस्तूंसाठी नव्या बाजारपेठेची. त्यामुळे भारताची पण गरज होती आणि युरोपियन देशांची पण गरज होती. त्यामुळे गेल्या वर्षामध्ये या संदर्भात सातत्याने बैठका झाल्या आणि हा जो करार 20 वर्षांपासून ज्यावर चर्चा चालली होती तो पूर्णत्वाला आला. आता आपल्याला 27 देशांची जी मार्केट आहे ती पूर्णपणे आपल्याला ओपन झालेली आहे. विशेष करून ज्या 5 सेक्टरचा उल्लेख केला त्या संदर्भामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मार्केट मिळणार आहे. दुसरा मुद्दा असा आहे की हा जो करार आहे हा मुक्त व्यापार करार आपण यापूर्वी केलेल्या मुक्त व्यापार करारांपेक्षा वेगळा आहे आणि म्हणून याला मदर ऑफ ऑल डील का म्हटलं जातं, तर हा भारताने यापूर्वी 17 अशा प्रकारचे मुक्त व्यापार करार केलेत. हा 18वा मुक्त व्यापार करार आहे. पण यापूर्वी जे 17 केलेत ते बायलॅटरल आहेत. आपण पहिल्यांदा मल्टीलॅटरल फ्री ट्रेड अग्रीमेंटमध्ये प्रवेश केलेला आहे. यापूर्वीचा आपला अनुभव असा होता की ज्या ज्या देशांबरोबर आपण मुक्त व्यापार केला, करार केला, त्या त्या देशांबरोबरचा आपली व्यापार तूट वाढली. म्हणजे त्यांची वस्तू आपल्याकडे विकल्या जाऊ लागल्या पण आपल्या वस्तू त्यांच्याकडे विकल्या जात नव्हत्या. मात्र आता आपण काय केलेलं आहे की या मुक्त व्यापार करारामध्ये आपण काही प्रोव्हिजन्स अशा टाकलेल्या आहेत, जसं आता युरोपियन महासंघ भारतामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये 500 दशलक्ष युरोज इन्व्हेस्ट करणार आहे. त्यामुळे ज्या तरतुदी पहिल्या मुक्त व्यापार करारात नव्हत्या. दुसरा मुद्दा असा आहे की आता युरोपियन कंपन्या आणि भारतीय कंपन्या हे जॉईंट व्हेंचर्स करतील, जॉईंट प्रोडक्शन करतील, टेक्नॉलॉजीचा ट्रान्सफर होईल. म्हणजे डिफेन्समध्ये असेल, आयटी मध्ये असेल, फार्मास्युटिकल मध्ये असेल. 2 सेक्टर आपले असे आहेत की ज्याला प्रचंड मोठा फायदा मिळणार आहे. पहिलं सेक्टर आहे फार्मास्युटिकल. भारत जगातली 3ऱ्या क्रमांकाची फार्मास्युटिकल इंडस्ट्री भारतामध्ये आहे. जेनेरिक मेडिसिनच्या प्रोडक्शन मध्ये आपण 40% जगाचं जेनेरिक मेडिसिनचा सप्लाय भारत करतो. मात्र भारतामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट R&D वरती एवढा खर्च होत नाही जेवढा व्हायला पाहिजे. मात्र युरोपियन देशांचा आपण जर विचार केला तर ह्या 27 देशांनी 2025 म्हणजे मागच्या वर्षी केवळ रिसर्च आणि डेव्हलपमेंट फार्मास्युटिकल मध्ये 52 अब्ज युरोचा R&D वरती खर्च केला होता. हा तुमच्या कंपन्यांना फायदा मिळणार आहे. आयटी सेक्टर मधला प्रचंड फायदा मिळणार आहे. तुमच्या तरुणांना, व्यावसायिकांना, गुंतवणूकदारांना युरोपची मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्यासाठी हा निश्चितपणे एक फायद्याचा डील असेल, गेम चेंजर असेल असं आपल्याला म्हणता येईल. शैलेंद्रजी, एक शेवटचा प्रश्न मला अगदी थोडक्यात आपल्याकडून समजून घ्यायचा आहे. संपूर्ण देशभरातल्या एकूण 12 राज्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचं देखील बोललं जात आहे. ती 12 राज्य, त्यांचा होणारा फायदा थोडक्यात कसा समजावून सांगाल? हे बघा, प्रामुख्याने आपल्याकडचे जे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज आहेत, भारताचा जो एक्सपोर्ट आहे ते गुड्स आणि सर्व्हिसेस दोघांमधला, तर आपला साधारणतः 900 अब्ज डॉलर्सचा एक्सपोर्ट आहे. त्यामध्ये गुड्सचा एक्सपोर्ट जो आहे तो साधारणतः 450 अब्ज डॉलर्सचा गुड्स म्हणजे वस्तूंचा एक्सपोर्ट आहे. या वस्तूमध्ये टॉप ज्या 5 वस्तूंचा उल्लेख मी केला, भारत ऑटो पार्ट्स म्हणजे ऑटो इंडस्ट्रीला लागणारे स्पेअर पार्ट्स भारत सप्लाय करतो. भारत इंजिनिअरिंग प्रॉडक्ट सप्लाय करतो. भारत जेम्स आणि ज्वेलरीज सप्लाय करतो. भारत गार्मेंट्स मोठ्या प्रमाणात सप्लाय करतो. भारत लेदर गुड्स मोठ्या प्रमाणात सप्लाय करतो. त्याचप्रमाणे भारताकडनं ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट्स, आता तुम्हाला मी स्पेसिफिकली सांगतो की जसं सोलापूरची चादर आहे आपली, ही सोलापूरची चादर ही अमेरिकन मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने विकली जायची. त्याचप्रमाणे कानपूरचं लेदर गुड्स विकलं जायचं. गुजरात मधलं जेम्स आणि ज्वेलरीज मोठ्या प्रमाणात अमेरिकेत विकल्या जायच्या. त्याचप्रमाणे आपला बासमती राईस हा अमेरिकेत मोठ्या प्रमाणात विकला जायचा. आंध्र प्रदेश मधली श्रिम्प हे अमेरिकेत विकले जायचे. पण टेरिफमुळे आता आपल्या वस्तू अमेरिकेत प्रचंड महाग बनलेल्या आहेत, त्या कॉम्पिटिटिव्ह झालेल्या नाहीयेत. त्यामुळे आता युरोपने ह्या सगळ्या गोष्टींवरती टेरिफ शून्यावरती आणलेला असल्यामुळे या सगळ्या गोष्टी, भारताचा बासमती राईस असेल, आंध्र प्रदेशचं श्रिम्प असेल किंवा महाराष्ट्रामधला कापड उद्योग आहे, गुजरात मधला कापड उद्योग आहे, उत्तर प्रदेश मधला लेदर प्रॉडक्ट्स आहेत, या सगळ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. विशेष करून MSME ला मोठा फायदा होणार आहे. आणि ऑलरेडी आता युरोपमधून आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळायला सुरुवात झालेली आहे. केवळ मागच्या महिन्यामध्ये युरोपचा आपला एक्सपोर्ट हा 38 अब्ज युरोचा होता, जो आता येत्या काळामध्ये वाढणार आहे. त्यामुळे टेरिफ स्वस्त म्हणजे झिरोवरती येणं हे आपल्या एक्सपोर्ट वाढण्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं ठरणार आहे. नक्कीच. धन्यवाद शैलेंद्र देवळाणकरजी, आपण आलात आणि आंतरराष्ट्रीय विषय जो आहे तो अगदी साध्या सोप्या सरळ शब्दात आमच्या तमाम प्रेक्षकांना समजावून सांगितलं त्यासाठी.
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.